मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण गावातल्या एका पडक्या जमिनीवर घडलेली एक भयंकर गोष्ट बघणार असो। मोठी माणसं जा काय सांगतात त्यामागे नक्कीच काहीतरी असता, पण काय वेळेक आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम मग पुढे भोगूचो लागता। अशीच काहीशी घटना असा। पण ही गोष्ट ऐकूच्या आधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। माझं नाव कैलास। आम्ही एका गावात राहायचो आणि त्या गावात आमची खूप मोठी शेतजमीन होती। माझ्या आजोबांपाठी माझे वडील ती शेती करायचे आणि आता मी सुद्धा त्यांका शेतीत मदत करूक लागलो होतो। मी आणि माझे वडील आम्ही दोघवले शेती करून आमच्या घराचो उदरनिर्वाह करायचो आणि तेव्हाच्या काळी बरीचशी माणसं शेती करायची। पण एका वर्षी आमच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो प्रकार बघून आम्ही चांगलेच हादरून गेलो। आमच्या शेतजमिनीक लागून ज्यांचे जमिनी होते त्या सगळ्यांशी आमचे वादविवाद चालू होते आणि हे सगळे वाद पाण्यामुळे व्हायचे। खूप वर्षांपासून हे वाद चालूच होते। आम्ही एकमेकांका खूप काय बोलायचो, गाळ्या वगैरे घालायचो, पण अजूनपर्यंत आम्ही एकमेकांवर हात वगैरे उगारूक नाही होतो। म्हणजे तेवढ्यापर्यंत आमचे वाद गेले नाही होते। वाद व्हायचे पण ते तेवढ्या पुरतेच असायचे। पण ते एका वर्षी आमच्यासोबत ते असं काय प्रकार घडलो ज्यामुळे आमचे ते वाद खूपच वाढणार होते। आमच्याकडे एकूण 3 शेतजमिनी होते। त्यातल्या 2 शेतजमिनीवर आम्ही शेती करायचो आणि तिसरी जी जमीन होती ती पड होती आणि कित्येक पिढ्यानपिढ्या थंय कोणी शेती करूक नाही होती। त्यामुळे त्या जागी मोठमोठी झाडं वाढली होती। देवाच्या दयेन आमचा सगळा खूप चांगला चालला होता। आमचं स्वतःचं घर आणि पैसा अडकंसुद्धा बऱ्यापैकी होतो। म्हणून माझे वडील नेहमी म्हणायचे की आपल्या ह्या 2 शेतजमिनीत आपल्या सगळ्या भागता, पण मी मात्र तेंका म्हणायचंय तिसरी जमीनसुद्धा आपलीच असा आणि त्या शेतजमिनीवर आपण अजून शेती केली तर आपल्याक अजून फायदो होतलो आणि आपल्याकडे जास्त पैसोसुद्धा येतलो। पण ते दरवेळी माका याकच सांगायचे की त्या जमिनीवर आपण शेती नाही करू शकत। माझ्या वडिलांनी म्हणजे तुझ्या आजोबांनी तेव्हा माका सांगितलेला होता की त्या जमिनीवर शेती होऊ शकत नाही आणि थंय करूच्या भानगडीत सुद्धा पडा नको। वडिलांची वाक्य ऐकान मी त्यांका नेहमी विचारायचंय की ह्या मागचं कारण काय, पण त्यांका सुद्धा त्यांच्या वडिलांनी ह्या मागचं कारण कधी सांगूक नाही आणि ह्याने सुद्धा कधी त्यांका विचारूक नाही। पण मोठ्यांनी सांगितल्याने म्हणून पुढची पिढी ऐकत गेली। पण आजकालची पिढी तर तुमका माहिती असा कधी मोठ्यांचं काय ऐकत नाही आणि मी सुद्धा तेव्हा नवीन पिढीतलंच होतंय। माका तर या सगळ्यात थोतांड वाटायचा। जमीन तर आपली असा आणि दिसाक सुद्धा चांगली आ, मग शेती कशाक नाही होतली आणि जोपर्यंत आपण शेती करत नाही तोपर्यंत आपल्याक कसा समजतला आणि आम्ही रोज माझ्या वडिलांका सांगायचंय, पण ते मात्र माझं काय ऐकत नाही होते। पण त्या वर्षी माझ्या वडिलांची तब्येत अचानकच बिघडली आणि त्यांका हॉस्पिटलमध्ये नेऊचा लागला आणि त्या सगळ्याक आमचं खूपच खर्च झालो। म्हणून मी तेव्हा वडिलांका म्हणालोय आता खूपच खर्च झालो असा आणि हो खर्च भरून काढूसाठी आपल्याक त्या तिसऱ्या पड जमिनीवर शेती करूचीत लागतली। तुम्ही काय घाबरा नको, मी थंयची शेती करतय। पण त्यांचं तरीसुद्धा यावर नकारच होतो। पण त्यांका बरा नसल्यामुळे ते शेतावर काही येत नाही होते। म्हणून ह्या संधीचा फायदो घेऊन मी गावातल्या काही लोकांका घेऊन ती आमची पड जमीन होती ती साफ करूक घेतलंय। थंय अक्षरशः मोठमोठी आणि जुनाट झाडं वाढली होती। ती सगळी मी कापून टाकलंय आणि अक्षरशः काही दिवसातच ती जी आमची पड जमीन होती तिका चांगली शेतीलायक बनवलंय आणि घरच्यांका कळाच्या आधी थंय पेरणीसुद्धा सुरू केलंय। ती जमीन दिसाक तर मस्त होती, फक्त भीती याचीच होती की इतकी वर्ष ही जमीन पड असा तर हय चांगला पीक येतला की नाही, पण केल्याशिवाय याचं उत्तर तर माका गावणार नाही होता। म्हणून मी हा पाऊल उचललं होतं। पुढच्या 15-20 दिवसात
माका हळूहळू पीक वरती येताना दिसला आणि तोपर्यंत माझ्या वडिलांची तब्येतसुद्धा सुधारली होती, म्हणून ते हळूहळू शेतावर येऊक लागले होते. जेव्हा ते पहिल्या दिवशी आमच्या शेतावर येले आणि तेव्हा त्यांनी ता सगळा दृश्य बघितल्याने तेव्हा त्यांका चांगलोच धक्को बसलो. पण जेव्हा त्यांचं लक्ष त्या जमिनीवर वाढणाऱ्या पिकांवर गेलो तेव्हा त्यांका सुद्धा खूप आनंद झालो. म्हणजे ती जमीन शेती करण्यालायक होती. मी तेव्हा माझ्या वडिलांका खूप समजवलंय की 1 वर्ष आपण शेती करून बघूया. आणि या सगळ्या गोष्टी खूप जुन्या पिढीच्या असत. आता तसं हे काय नसतला, तुम्ही काय घाबरा नको असा काय काय सांगून शेवटी माझे वडील तर शेती करूक तयार झाले. पण ह्या सगळ्या प्रकारामुळे आमची आणि आमच्या शेजारच्यांची भांडणं मोठ्या प्रमाणात होऊक लागली. कारण ते म्हणायचे की आमची शेतजमीन छोटी असा आणि आता तर तुम्ही 3-3 जमिनीवर शेती करतास, तुम्ही जास्त पाणी वापरतलास, आमका पाणी नाही पुराचा असा काय काय बोलान ते भांडणं करूक लागले होते. पण आमका मात्र सगळं विषय लक्षात इलो होतो. त्यांची जमीन छोटी आणि आम्ही आता शेतीचं प्रमाण वाढवलं त्यात त्यांच्या डोळ्यात खूपत होता. पण आम्ही सुद्धा माघार घेऊक नाही. माझे वडील सुद्धा माझ्यासोबतच होते. आमची त्या पाण्यावरसून दररोज भांडणं व्हायची आणि जेव्हापासून मी त्या पडजमिनीवर शेती करूक लागलं होतं तेव्हापासून तर भांडणांचा प्रमाण वाढतच चालला होता. म्हणून मग मी या सगळ्यावर एक मार्ग काढलाय. मी माझ्या वडिलांका म्हणालोय, आपण दिवसाचं पाणी घालण्यापेक्षा आपण रात्रीचं पिकांका पाणी घालूया, म्हणजे त्यांका समजायचं पण नाही आणि आपल्या पिकांका सुद्धा पाणी गावात. माझ्या वडिलांका सुद्धा माझी ही कल्पना आवडली आणि पुढल्याच दिवशी मी रात्री पिकांका पाणी घालूसाठी शेतावर इलय. जसं मी शेतावर येतोय तसं माका त्या पडजमिनीच्या शेतात कोणतरी उभा असलेला दिसला. बाहेर चांदणा पडला होता आणि त्या चांदण्याच्या प्रकाशात माका ते स्पष्ट दिसत होता की तो एक माणूस असा आणि तो शेतातच उभो हा. माका पहिल्यांदा वाटला की आमच्या त्या शेताची नासधूस करूसाठी आमच्या बाजूच्या जमिनीवाली कोणतरी इले असत. माका ता सगळा बघून प्रचंड राग इलो होतो. बरा झाला मी रात्रीचं शेतावर इलय, नाहीतरी आमच्या शेताची पूर्ण वाट लावून जाणार होतो. असं विचार करत करत मी एका कडेन लपत लपत त्या माणसाच्या जवळ जाऊक लागलंय. पण जसं मी त्याच्या जवळ पोचलंय तेव्हा तो अचानक थैसून नाहीसो झालो. माका वाटला की तेका माझी चाहूल लागली आणि तो पटकन आतमध्ये पळालो. तसं मी सुद्धा त्याच्या मागसून त्या शेतात शिरलंय. ती जी आमची 3री पडजमीन होती त्या जमिनीवर एक जांभळिणीचा मोठा झाड होता, पण त्या संपूर्ण सुकून गेला होता. आणि त्या दिवशी सगळी झाडं कापता कापता खूपच अंधार पडलो, म्हणून या शेवटचं झाड रावला होता. नंतर कधीतरी कापूया असं विचार करून आम्ही त्या ठेवलं आणि त्या कापूचाच रावला. जसं मी त्या झाडाच्या जवळ पोचतोय तसं माका तोच माणूस त्या झाडाच्या बाजूक उभं असलेलो दिसलो. पण तेव्हा ना माझ्या हातात बॅटरी होती ना खयचो दांडो होतो. पण माका तर तेव्हा त्याचो प्रचंड राग इलो होतो. आमच्या शेतात येऊन आमच्या शेताची नासधूस करूची हिंमत झालीच कशी, म्हणून मी रागारागात तेका मारूकच जायत होतंय. पण मी जसं थैसून बाहेर पडतोय तेवढ्यात माका दिसला की त्या जांभळिणीच्या झाडाच्या मागसून अजून 2 माणसं बाहेर इली. त्या तिघांका बघून मी घाबरलोय. माका कळत नाही होता ह्यो नेमकं किती माणसं घेऊन इलो हा आणि मी जर एकटो आता त्यांका मारूक गेलोय तर उलटा माकाच ता मागात पडायचा. म्हणून मी घाबरान 2 पावलं मागे घेतलंय आणि ते नेमका काय करतात ता बघितलंय. ती माणसं अशी वावरत होती की ती शेतजमीन त्यांचीच असा. मी लांबसून लपान बघित होतंय. ती माणसं थोडी अडेतडे फिरली आणि बघता बघता त्या जांभळिणीच्या झाडामागसून दुसऱ्या शेतात गेली. जेव्हा ती माणसं आमचं शेत सोडून गेली तेव्हा माझ्या थोडं जीवात जीविलो. तसं मी परत लपत लपत आमच्या पहिल्या शेतावर इलय, ज्या ठिकाणी आमच्या पाण्याची मोटर वगैरे होती. पण अजून माका भीती वाटत होती की ती माणसं लक्ष तर ठेवून नाहीत ना, आणि मी जर त्यांका दिसलोय तर ती काय माका सोडूची नाही आणि मी एकटोच असय ना, माझ्याकडे काठी ना दांडो. मी काय करतलय. आणि खरा तर मी त्या दिवशी पिकांका पाणी घालू केलं होतं. पण तो सगळं प्रकार बघून माझी काय पिकांका पाणी घालूची हिंमत झाली नाही. मी सरळ थैसून घराची वाट धरलय आणि कसो बसो घाबरत घाबरत घराकडे येऊन पोचलय. आणि घराकडे येऊन मी सगळं विषय माझ्या वडिलांच्या कानावर घातलंय. ह्या सगळं ऐकान
तेंका माझ्यापेक्षा राग येलो. आमच्या शेतावर ह्या लोकांची येऊची हिंमत झालीच कशी. ते आताच आजारपणासून उठले होते, पण तरीसुद्धा त्यांच्यात हिंमत मात्र खूप होती. ते म्हणाले, अशी कशी कोणची हिंमत झाली येऊची, तू चल माझ्यासोबत. असं म्हणान तिने माझ्या हातात एक दांडू दिल्याने आणि आपल्या हातात एक लोखंडी रॉड घेतल्याने आणि ते शेताच्या दिशेने चलाक लागले. ते म्हणाले, येऊन दे आपल्या वाटेत कोणतो, नाही जर ते का आडवं केलंय तर माझं नाव लावू नको तू. माझ्या वडिलांमध्ये असलेली ती हिंमत बघून माकासुद्धा आता धीर इलो आणि वडील सोबत असल्यामुळे माकासुद्धा आता काही भीती वाटत नाही होती. आम्ही सरळ शेतात गेलो. आमचं ठरला होता, आमच्या शेतात जर कोण दिसला तर तेका सोडायचं नाही. बघता बघता आम्ही पहिल्या शेतात इलो, ज्या ठिकाणी मोटार वगैरे होती. त्या शेतात सगळीकडे आम्ही फिरान बघितलं, पण थंय कोण नाही होता. आणि आमच्या त्या पहिल्या शेतजमिनीच्या पुढेत लागान दुसऱ्यांची शेतजमिनी होते, पण त्या जमिनीवर सुद्धा खयच्या माणसाची हालचाल दिसत नाही होती. तेवढ्यात अचानक त्या जांभळिनीच्या झाडाकडसून कसली तरी हालचाल जाणवली. असं वाटलं की कोणतरी थैसून धावत गेला. आम्ही तेव्हा आमच्या पहिल्या शेतजमिनीवर उभे होतो आणि ती तिसरी शेतजमीन थैसून खूप लांब होती, पण तरीसुद्धा शांतता असल्यामुळे तो आवाज आमच्या कानी पडलो होतो. जेव्हा आम्ही त्या जांभळिनीच्या झाडाकडे बघितलं तेव्हा आमका जाणवलं की थंय नक्कीच कोणतरी असा. तसे मी आणि माझे वडील लपत लपत शेताच्या मधसून त्या पड जमिनीवर जाऊक लागलं. जसे आम्ही थंय पोचणारच होतो तसा आमका दिसला की तो माणूस आमच्या पिकांवर अक्षरशः पाय देत होतो. आणि त्या सगळा दृश्य बघून माझे वडील चांगलेच भडाकले. तेवढ्यात आमचं लक्ष अजून एका माणसाकडे गेलो. तो माणूस तर आमच्या त्या तिसऱ्या शेताच्या बरोबर मध्ये उभं होतो आणि त्या माणसाक बघून माझ्या वडिलांच्या मस्तकातच कळ गेली. ते म्हणाले, यो मध्ये रवान आमच्या सगळ्या पिकांची वाट लावता. आता ह्याची कशी मी वाट लावते ती बघच तू तयार राहू फक्त. त्यांची ती वाक्य ऐकान मी एकदम तयार झालोय. ते लगेच पुढे गेले नाही. त्यांनी त्या जागेवरसून चारवल्या बाजूक नजर फिरवल्याने तेव्हा त्यांका अजून एक माणूस दिसलो. तसे ते माका हळू आवाजात म्हणाले, एकूण 3 जण असत. तसं मी वडिलांका म्हणालोय, ते 3 जण आणि आपण 2 जण कसा काय होतला. तसे ते म्हणाले, अरे तू काय घाबरा नको, ते 3 जण जरी असले तरी मी सुद्धा त्यांच्या पुढलो असय. आपण एकेका घेऊया. माझ्या वडिलांकडे ह्या सगळ्याचो बऱ्यापैकी अनुभव होतो. ते ह्या आधीसुद्धा रात्रीचे राखण करूक शेतावर यायचे आणि कधी कधी त्यांका चोरसुद्धा सापडायचे आणि ते त्यांका बरोबर पकडायचे. त्यामुळे त्यांका ह्या सगळ्याची बरोबर माहिती होती. ते माका म्हणाले की कायव झाला तरी आपल्या कँका धडो शिकवचोच असा. हे आमच्या शेताची नासाडी करतात. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याक एकत्र राहायचा असा आणि आपण एकेका माणसाक घेऊया. जो माणूस मध्ये असा तेका मध्येच राहून दे. आधी जो बाजूक जांभळिनीकडे उभो असा तेका घेऊया, कारण तो माणूस तेका सावध करूक उभो असा. तेकाच जर आपण पहिला घेतला तर मधलो आपल्या हाताक लगेच गावतलो. असा म्हणान ते शेताच्या कडेन त्या जांभळिनीच्या जवळ जाऊक लागले. पण जसे आम्ही त्या झाडाच्या जवळ पोचतो आणि त्या माणसाक जवळून बघतो तर त्या माणसाक बघून आमच्या दोघांच्या पायाखालचीच जमीनच सरकली. तो माणूस साधारण माणूस वाटत नाही होतो. एकदम धिप्पाड, उंच आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि ती चमक खयच्याच माणसाच्या डोळ्यात नसता. आम्ही जसे जसे पुढे जायत होतो तसा तसा त्याचा त्या भयंकर रूप आमका स्पष्ट दिसूक लागला होता. पण जेव्हा आम्ही त्याच्या एकदम जवळ जाऊन पोचलो तेव्हा मात्र आमका खात्री पटली की तो माणूस नाही, ता एक प्रेत हा. कारण त्या माणसाचे पाय जमिनीत टेकलेत नाही होते. तो अक्षरशः 1 फुटाच्या अंतरावर हवेत उडत होतो. म्हणूनच तो आमका लांबसून मोठो आणि धिप्पाड वाटत होतो. जेव्हा आमका समजला की तो माणूस नाही तेव्हा तर माझ्या वडिलांचे पाय थरथर कापाकत लागले. मी आतापर्यंत माझ्या वडिलांका चांगलं ओळखत होतोय. ते कधीच खयच्याच गोष्टीक घाबरली नाही. ते प्रत्येक गोष्टीक 2 हात करायचे. पण आज पहिल्यांदा मी माझ्या वडिलांका इतकं घाबरताना बघितलं होतं. आणि त्यांची ती आता अवस्था बघून माझी सुद्धा चांगली तणतणली होती. तेवढ्यात माझे वडील 2 पावलं मागे सरकले आणि त्यांनी माझा हात पकडून माका सुद्धा मागे ओढून घेतल्याने तेव्हा माझं लक्ष गेलो
की त्या माणसाच्या मागसून अजून 5 प्रेत आत्मा बाहेर इले आणि ते त्याच्या मागेच उभे होते. आणि या सगळं दृश्य माझ्या वडिलांनी आधीच बघितल्याने आणि ते पटकन सावध होऊन मागच्या शेतात लपले आणि माकासुद्धा वडून घेतल्याने. आणि त्यावेळेक आम्ही थंय दोघांनी जो काय अनुभव घेतलं तो मी तुमका शब्दात सांगू शकत नाही. अक्षरशः आमच्या त्या शेतात प्रेत आत्मे घराघरा अकडेसून तकडे फिरत होते आणि त्या प्रेत आत्म्यांची संख्या इतकी होती की अक्षरशः आमचा डोक्या चक्रावून गेला होता. माझे वडील कसे बसे माका त्या शेतासून बाहेर काढूक बघत होते, कारण त्यांना भीती होती त्या प्रेत आत्म्यापैकी एका ज्याचं जरी आमच्यावर लक्ष गेलो तरी आमचा काय खरा नाही होता. पण त्याचा त्या भयंकर दृश्य बघून माका तर कायच सुधरत नाही होता. मी तुमका खरा सांगतोय, मी जर तर एकटो असतोय तर माझा विषय संपलो असतो. पण तेव्हा माझ्या वडिलांनी कसा बसा माका धीर देऊन ते शेतासून बाहेर काढूचा प्रयत्न केल्याने आणि कसा बसा करून शेवटी त्याने माका त्या शेतासून बाहेर काढल्याने आम्ही आमच्या त्या शेत जमिनीपासून बराच अंतर लांब इलो. तेव्हा माझ्या थोडंसं जीवात जेविलो, पण अजून माझ्या वडिलांच्या तोंडासून एक शब्दसुद्धा फुटलो नाही होतो. ते कसे बसे माका घेऊन घराकडे इले आणि घराकडे येताच त्यांनी माका आजोबांच्या फोटोसमोर उभा केल्याने आणि ते माका म्हणाले, बघितलं मी तुका सांगितलं होतं की त्या जमिनीवर नक्कीच काहीतरी विचित्र असा, म्हणूनच माझे वडील आणि तुझे आजोबा तर शेती करू नको म्हणून सांगत होते, पण तू ऐकशील तर शपथ. ते माका नेहमी म्हणायचे की त्या जागेवरची झाडा कधीच तोडू नको, म्हणून ती जमीन पड होती. माका ता सगळा जेव्हा माका तो अनुभव इलो तेव्हा चांगलाच कळून चुकला. मी पहिल्यांदा ह्या सगळ्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही होतोय, पण जोपर्यंत माणूस स्वतःच्या डोळ्यांनी ता सगळा अनुभवत नाही तोपर्यंत त्याका समजत नाही. जुनी लोक म्हणत असतात की असा करू नको, त्या जागेवर जाऊ नको, म्हणजे त्या जागी नक्कीच काहीतरी आधी घडलेला असता, त्याशिवाय ती लोक असं म्हणत नाही. पण तेव्हा तर मी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून खूप मोठी चूक केलं होतं आणि त्या जमिनीवरचे सगळे प्रेत आत्मा आता मोकाट फिरत होते. ह्या सगळ्या प्रकारानंतर पुढच्या दिवशी माझे वडील एका माणसाकडे गेले. तो जो माणूस होतो तो बाहेरचा काय असत तर बघायचो. जेव्हा त्या माणसाक आम्ही हे सगळं प्रकार सांगितलं तेव्हा तो माणूस स्वतः जमीन बघू गेलो आणि जमीन बघितल्यावर तिने आमका सांगितल्यान की ह्या जमिनीवर कुणीतरी करणी केलेली असा आणि ही जी करणी हा ती खूप जुनाट हा, ती ह्या पिढीत केलेली नाही, ही मागच्या पिढीची असा, त्यामुळे आपण ह्या जमिनीचा कायच करू शकत नाही. बघता बघता ही सगळी गोष्ट आमच्या संपूर्ण गावात पसरली. तेव्हा आमच्या गावातली जी वयस्कर माणसं होती ती माझ्या वडिलांका भेटा गेली आणि त्यांनी माझ्या वडिलांका सांगितल्याने की तुमचे जे पाण्याचे वाद चालू असत ते आताचे नाहीत, ते कित्येक पिढ्यानपिढ्या चालू आहेत आणि तेव्हाची जी घटना असा कोणीतरी या जमिनीवर करणी केली आणि त्या करणीत तुझ्या वडिलांचे भाव होते म्हणजे तुझे काका ते वारले होते आणि त्यांचा मृत्यू त्याच 3ऱ्या पड जमिनीवर झालो. आणि जेव्हा तुझ्या वडिलांका समजला की कोणीतरी त्यांच्यावर करणी केलेली असा म्हणून त्यांनी ताबडतोब ह्याच्यावर उपाय शोधल्याने तेव्हा त्यांका एका माणसान ह्यावर उपाय काढून दिल्यान. त्यांनी ती तुमची 3री जमीन असा ती कायमची पड ठेवूक सांगितल्यान आणि त्या जमिनीत त्यांनी काय काय पुरल्याने आणि त्या झाडा लावून घेतल्याने आणि ते म्हणाले की ह्या जमिनीचा तुम्ही वापर करू नको, ही जमीन कायम पड ठेवा. आणि जेव्हा त्यांनी असा केल्याने तेव्हा ते त्या सगळ्यासून सुटले, म्हणून ती जमीन कायम पड असा. त्या गावच्या वयस्कर लोकांनी माझ्या वडिलांका जी काय गोष्ट सांगितल्याने ती गोष्ट ऐकान ते चांगलेच हादरून गेले आणि त्यांका त्या पड जमिनी मागचा खरा कायदा समजला. माका आता चांगलाच खाल्यासारखं वाटत होता. माझे वडील माका अडवत होते तर शेती करू नको म्हणून सांगत होते, पण माझ्याच मूर्खपणामुळे मी परत त्या आत्म्यांका त्यासून बाहेर काढलंय. पण त्यानंतर अजून काही वाईट घडायच्या आधी आम्ही त्या माणसाकडसून ती पड जमीन होती ती परत शुद्ध करून घेतलं आणि त्याच्यात जी काय आम्ही शेती केलं होतं ती सगळी काढून टाकलं आणि त्या जागी परत आधीसारखी झाडा लावलं. त्या माणसान आमका सांगितलेलं होता की काही दिवस तुमका धोको असा, जरा सावध रवा, पण देवाच्या कृपेन
तसं काही वाईट प्रकार आमच्या घरात घडलो नाही. ह्या गोष्टीक आता 15-20 वर्ष उलटून गेली. ती जमीन अजूनही पड आसा आणि आता थंय आम्ही तेव्हा लावलेली झाडां बऱ्यापैकी मोठी झाली असत. जेव्हा ह्यो सगळो प्रकार घडलो तेव्हा आम्ही शक्यतो रात्रीचे शेतात जायत नाही होतो. पण जशी जशी वर्ष उलटून गेली तशी आम्ही शेतावर गेलो. पण त्यानंतर आमकां ते प्रेतात्मे परत कधी दिसले नाही. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच. चुकान जर कोणचा सबस्क्राईब करूचं रावला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन मंगळवारी ठीक रात्री 10:30 वाजता.